त्यामध्ये थोडंसं ते तेल मिक्स करायचं आणि मग लावायचं बरं का. कधी तू रिझल्ट खूप छान आहे त्याचा वाला. सगळं मटेरियल सगळं टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. पिशवी दुख कॅरी बॅग दुख. हाय हॅलो मैत्रिणींनो, तर नमस्कार, कशा आहात? तर तुम्ही छानच असाल. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला आयुर्वेदिक तेल करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे सर्व साहित्य आहे. त्यामध्ये आपल्याला त्या साहित्याचं आयुर्वेदिक तेल तयार करायचं आहे. तर हे साहित्य बघू शकता तुम्ही. कढीपत्ता आहे, हे जास्वंदीचे फुलं आहे, हे मेथी दाणे आहे, हा कांदा आहे, हे तुळशीची पानं आहे, ही कोरफड आहे आणि हे आपलं साधं पॅराशूटचं खोबरेल तेल आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, 2 पिशव्या मी टाकलेल्या आहे पॅराशूटच्या. बघू शकता तुम्ही, ही कोरफड अशी टाकायची आपल्याला, चिरून बारीक करून त्याचे तुकडे. मैत्रिणींनो, तर बघा तुम्ही, ही मेथी दाणे आहे, हा कढीपत्ता आहे, हे कांद्याचं म्हणजे चिरलेले कांदे आहे आणि तुळशीचे पानं आणि हे जास्वंदीचे फुलं भेटलेले म्हणून मी हे जास्वंदीचे पानं घेतलेले आहेत. एवढं साहित्य मी टाकणार आहे. ऑलरेडी आत्ताच तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मी कोरफड टाकलेली आहे. तर नंतर आपण हा कढीपत्ता टाकणार आहोत. सगळं बरोबरच टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुळशीचे पानं पण घ्यायचे मैत्रिणींनो, खूप सुंदर सेंट येतो तुळशीच्या पानाने आणि ते कसं आयुर्वेदिकच असतात त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता. मी एक पूर्ण कांदा घेतलेला आहे आणि मेथी प्रमाणातच टाकायची. अगदी 1 चमचा आहे पोह्याचा प्रमाणातच टाकायची, कारण की ती मेथी उष्ण असते त्यामुळे ती केसांना पण त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ती जास्त घ्यायची नाही, एकदम प्रमाणातच वापरायची. 1 चमचा घेतलेला आहे मी. आणि हे तेल म्हणजे निम्म होईपर्यंत आपल्याला उकळून द्यायचं आहे. आणि जास्त फुल गॅस पण नाही करायचा मैत्रिणींनो, कारण की फुल गॅस जर केला तर तेल जळून जाण्याची जास्त शक्यता असू शकते. त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर, मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवरच करायचं हे सर्व काही. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, उकळतंय तेल. गॅस मध्यम आचेवरच केलेला आहे मी आणि उकळून द्यायचंय, चांगल्या पद्धतीने उकळून द्यायचा. कलर त्याचा चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला उकळून द्यायचा आहे. आणि त्यानंतर गॅस बंद करून ते 1 दिवस त्याच्यामध्ये पूर्ण 1 दिवस ठेवायचं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते ओतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची पूर्ण आयुर्वेदिक. तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही, तर कशा पद्धतीने ते तेल उकळत आहे. तर जो तेलाचा कलर आहे ना, तो आपल्याला पूर्ण चेंज होऊन द्यायचा आहे, म्हणजे त्याचा पूर्ण आरक उतरला पाहिजे. ते कढीपत्त्याचा, कांद्याचा, याचा, मेथीचा, ती पूर्ण मेथी डायरेक्ट पूर्ण ज्या लेवलमध्ये असते ना, तर ती फुगून वरती येते, म्हणजे इतकी उकळली जाते ती त्याच्यामध्ये. आणि पूर्ण जे तेलाचा आता तो व्हाईटिश कलर दिसतो तो पूर्ण ब्लॅकिश होऊन जातो. असा कलर होऊपर्यंत आपल्याला उकळून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर मैत्रिणींनो बघा तुम्ही, पहिले कसा कलर होता व्हाईट आणि आता बघा कसा काळपट कलर झालेला आहे. तर अजून पूर्ण काळपट होऊन जातो तो कलर. तोपर्यंत आपल्याला तेल उकळ ठेवायचंय आणि त्यानंतरच ते तेल पूर्ण तयार होतं आयुर्वेदिक आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान येतो. तर अजून 50% तेल हे तयार झालेलं आहे, म्हणजे 50% त्याचा कलर आलेला आहे. अजून 50% कलर म्हणजे पूर्ण काळसर कलर होऊन जातो तोपर्यंत ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बंद करून ते तेल 24 तास तसंच ठेवायचं आणि त्यानंतर ते काढून घ्यायचं.
बघा मैत्रिणींनो, कलर बघा किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते मी. पूर्ण काळपट कलर झालेला आहे, म्हणजे पूर्ण त्याचे गुण याच्यामध्ये उतरलेले तेलामध्ये. आणि आता हे तेल आपल्याला गाळून घ्यायचंय. त्याच्यात बी चाळण जळती काय ना मैत्रिणींनो. नाही मला असं वाटलं गरम तेलात प्रॉब्लेम येतो काय. आता हे पूर्ण 24 तास धरलेले आहे बरं का. 24 तासानंतर परत गरम करून घेतलेलं आहे आणि परत ओतून घ्यायचंय ते. म्हणजे पूर्ण त्याचं गुण त्याच्यामध्ये उतारतात 24 तास ठेवल्यानंतर. आणि ज्यावेळेस ओतून घ्यायचे त्यावेळेस पूर्ण परत गरम करून घ्यायचं आणि पुन्हा ओतून घ्यायचं. आता मैत्रिणींनो, तुम्हाला जर हे तेल डायरेक्ट लावायचं असलं तर तुम्ही डायरेक्ट पण लावू शकता. आणि आपले जे तेल आहे त्याच्यामध्ये हे थोडंफार प्रमाणात मिक्स करून जरी लावायचं असेल तरी पण लावू शकता. तर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण पूर्ण जर लावलं तर रिझल्ट खूपच छान येणार आहे अक्षरशः. आता तुम्ही माझे केस बघू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्नच करणार आहे.